यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदावरून घोडं आजही अडलेलं आहे। महायुतीमध्ये भाजपच्या तब्बल 132 जागा आलेल्या आहेत आणि या यशामागे देवेंद्र फडणवीसांची निवडणूक रणनीती असल्याचा दावा करण्यात येतोय। तर दुसरीकडे महायुतीमधील शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या लोककल्याणकारी धोरणांना श्रेय दिलं जात आहे। पण खरी राजकीय अडचण ही आहे, जसं राज्याला यापूर्वी 2 उपमुख्यमंत्री होते तसे 2 मुख्यमंत्री करता येत नाही। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिलाय, तर शिंदेंचे समर्थक बिहार मॉडेलची चर्चा करतायत। शिवसेनेच्या खासदार आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव लावून धरलंय, तर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप श्रेष्ठींची पहिली पसंती आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे। संघ आणि भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना जरी प्राधान्य असलं तरी काही मुद्दे असे आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। तर हे मुद्दे नेमके कोणते आहेत त्यावर आपण आता नजर टाकूयात। तर ओबीसी मतांची बिदागी आणि ब्राह्मण मुख्यमंत्री हा महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री भाजपला फटका बसू शकतो का? कारण ओबीसी मतांची बिदागी आणि ब्राह्मण मुख्यमंत्री हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि एकंदरीतच काय तर भाजपनं राष्ट्रपतींपासून ते राज्यपालांपर्यंत अनुसूचित जाती जमातींना प्राधान्य दिलेलं आहे। सध्या जातनिहाय जनगणनेविषयी राहुल गांधी आक्रमक दिसत असतानाच ओबीसी मतांवर ब्राह्मण मुख्यमंत्री पदावरून विरोधक हल्लाबोल करू शकतात। विरोधक अगोदरच भाजपला सवर्ण आणि श्रीमंतांचा पक्ष म्हणून निशाणा करतात। ज्या समाजाची जितकी लोकसंख्या तितका त्याचा अधिकार अशी चर्चा सुरू आहे। आता बिहार आणि दिल्लीमधील निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती फडणवीस यांचं नाव पुढे करताना भाजपला हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची चिन्ह आहेत। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकनाथ शिंदेंचेही मन जपावं लागणार आहे। कारण महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यावेळेच्या शिवसेनेतील बंड महत्त्वाचं ठरलेलं होतं। सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 57 जागांवर यश मिळवलंय, तर अजित पवारांकडे 41 आमदारांचं संख्याबळ आहे। जर वाटाघाटी सामोपचारानं झाल्या नाही तर भाजपकडे अजितदादांच्या भरवशावरती सत्ता स्थापनेला अडचण नाही। पण राजकीय तज्ज्ञांच्या मते हा धोका भाजप स्वीकारणार नाही। एकनाथ शिंदे यांना डावलून अथवा त्यांची नाराजी ओढवून सत्तेमध्ये वाटेकरी होण्याचा मार्ग भाजपला अडचणीचा ठरू शकतो। तर दुसरीकडे वाटाघाटी फिसकटल्या तर शिंदे यांचे 57, अजितदादांचे 41 आणि महाविकास आघाडीचे 46 असे मिळून सत्ता स्थापन केल्यास हा आकडा 144 पर्यंत येतो। 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी या नवीन आघाडीला सुद्धा 1 जागा कमी पडू शकते। त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे फडणवीसांविरोधामध्ये मराठा समाजामध्ये असलेला असंतोष। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची नाराजी एकदम समोर आली। मराठा पट्ट्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला। मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिसून आली। मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये उघडपणे मोर्चा उघडला। राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी असा सामना सर्वांनीच पाहिलेला आहे। फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यास हा धोका निश्चितच समोर येऊ शकतो। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या। मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत। मात्र निवडून आलेले अनेक महायुतीचे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत। मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग देखील सुरू झालेलं असून सध्या काही नावांची चर्चा आहे, मात्र त्यावर कुठलंही अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं दिसून येत नाही। त्यामुळे मंत्रिपदासाठी महायुतीतून कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री पदासाठी कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे त्यावर आपण नजर टाकूयात। यामध्ये भाजपमधून कोण चर्चेत आहेत? राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ। तर भाजपमधून चर्चेत असलेली
ही नावं आपण एकाच वेळी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतो आहोत. त्यानंतर शिवसेनेकडून कुणाचं नाव चर्चेमध्ये, त्यामध्ये अर्थातच पहिलं आणि महत्त्वाचं सध्या चर्चेत असलेलं नाव ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्या पाठोपाठ शंभूराज देसाई, त्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट ही आहेत शिवसेनेकडून असलेल्या नावांची चर्चा. त्यानंतर आपण अजितदादांच्या राष्ट्रवादीची जी नावं चर्चेमध्ये त्यावरही नजर टाकणार आहोत. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून कुणाची चर्चा आहे तर खुद्द अजित पवारांची. अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे आणि संजय बनसोडे. म्हणजे ज्या तिन्ही पक्षांनी मिळून महायुतीला यश मिळवून दिलेलं होतं त्या तिन्ही पक्षाचे महत्त्वपूर्ण नेते मंडळी यावेळेला चर्चेमध्ये त्यांची नावं पुढे असल्याचं अगदी समोर येताना दिसतंय. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरती देखील लवकरात लवकर शिक्कामोर्तब होणं अपेक्षित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.